विरारमधून समोर येते। विरारच्या इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा एकीकडे 15वर पोहोचत असताना आता वसई विरार महापालिकेनं या इमारतीच्या बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कारवाई केली। बिल्डर नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला आता अटक करण्यात आली। त्याच्यावर अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्व स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। विरारमधील विजयनगर परिसरातील रुक्मिणी अपार्टमेंटमध्ये इमारत दुर्घटना झाल्यानंतर बाजूच्या इमारतीला देखील प्रशासन तोडक कारवाई करत असल्यामुळे स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व रहिवासी जमा झालेले आहेत। काकी काय सांगाल, आपण या इमारतीमध्ये राहत होतात, काही बोलण्यात आले का प्रशासनाकडून? अजून तर काय नाही, आमच्यासाठी काय अजून ते बोलले नाही, पण त्यांनी आमच्यासाठी आम्हाला कुठेतरी जागा द्यावीत। आम्ही जाणार कुठे, आमचं सर्व तिथे राहिलंय, आम्ही फक्त कशी तरी बाहेर पडली त्याच्यातून। मग त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर काहीतरी करत, आम्ही दुसरं काय आम्हाला मागणी नाही, आम्हाला कुठेतरी मेन जागा द्या। कारण आम्हाला काहीच नाही, आमच्याकडे आहे त्या कपड्यावर आम्ही खाली उतरलेलो आहे, सगळं आमच्या हातातून गेलेलं आहे। मुलांचं शिक्षणाचं सगळं आमचा पूर्ण संसार आतमध्ये अडकलेला आहे आणि आम्हाला त्यांनी काहीच दिलं। प्रशासन बोलले ते मातीच्या ढिगाऱ्याखाली जे सापडलेले आहेत त्यांना पहिले बाहेर पडलेले त्यांना पहिले ते सापडू देत, म्हणून आम्ही गप्प आहे। आम्ही पूर्ण हेल्प करतोय त्यांना, त्यांनी पण आम्हाला हेल्प करावी एवढी आमची इच्छा आहे। पण काय सांगणार आता, हे काय हालत झाले ते, बस आम्हाला प्रशासनकडनं काहीतरी आम्हाला मदत करा एवढी आमची इच्छा आहे। करून तुमच्याकडे विनंती करते की आम्हाला काहीतरी घर द्या, 4 दिवसासाठी नका पण परमनंटली आम्हाला द्या काहीतरी घर। तिथेच आपण जर बघितलं असेल तर हे सर्व रहिवासी अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये आहेत। या मलब्याखाली जवळपास 15 जणांचे मृतदेह आढळलेले आहेत आणि काही जणांवरती उपचार देखील सुरू आहेत, परंतु बाजूलाच असलेल्या रुक्मिणी अपार्टमेंटची देखील प्रशासन तोडक कारवाई करणार असल्यामुळे जे रहिवासी आहेत ते मात्र सध्या चिंतेमध्ये आहेत। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।